फेशियल हेअर रेझरमुळे हेअर ग्रोथ जास्त होते का? रेझरमुळे केस खूप दाट येतात का? किंवा लवकर येतात का? रेझर वापरल्यामुळे सारखं सारखं शेव करावं लागणार आहे का? आय नो तुमच्यापैकी बऱ्याच जणींना, बऱ्याच मैत्रिणींना हा प्रश्न पडलेला असेल की फेशियल रेझर सेफ आहे का? फेशियल रेझर चांगला आहे का? फेशियल रेझर वापरणं आपल्या स्किनसाठी बेस्ट आहे का? कारण आहे ना, मी बऱ्याच दिवसांपूर्वी आयब्रो आणि अप्पर लिप्स घरातच कसे करायचे हा व्हिडिओ मी टाकला होता आणि बऱ्याच मैत्रिणींनी तो व्हिडिओ बघितलेला आहे आणि बऱ्याच जणींना आवडला देखील असेल. तर आज मी अशाच एका वेगळ्या विषयावरतीच व्हिडिओ आज बनवत आहे, जेणेकरून सगळ्या माझ्या मैत्रिणींना खूप फायदा होईल आणि घरच्या घरी आपण छान पण कसं दिसणार आहे ह्या व्हिडिओमधून तुम्हाला दिसेल आणि आपण कोणताही मेकअप करू ना तर तो मेकअप छान कसा दिसेल किंवा छान कसा बसेल हे सुद्धा तुम्हाला समजेल. फेशियल रेझर वापरणं सेफ आहे का? फेशियल रेझर वापरल्यामुळे कट होतो का? फेशियल रेझर वापरणं आपल्या चेहऱ्यासाठी बेस्ट आहे का? किंवा फेशियल रेझर किती दिवसातून वापरायचं? सेव्ह कसं करायचं? किंवा सेव्ह केल्यामुळे पुन्हा पुन्हा हेअर ग्रोथ होते का? तर असे बरेचसे प्रश्न मैत्रिणींच्या मनात असतील. आज ह्याच प्रश्नांचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे आणि अजूनही जर काही नवीन प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. आज आपण एक डिटेल व्हिडिओ फेशियल रेझरविषयी बनवत आहोत आणि फेशियल रेझर कसं वापरायचं, किती दिवसातून वापरायचं किंवा कसं शेव करायचं हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आपल्या चेहऱ्यावरती खूप सारे बारीक बारीक केस असतात, बारीक बारीक लव असते, आपल्या गालावरती पण खूप सारी लव असते. तर ती लव कशी काढायची किंवा केस कसे काढायचे हेच ह्या व्हिडिओमधून आज मी तुम्हाला दाखवणार आहे. नमस्कार मंडळी, मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परी अँड मॉम यूट्यूब चॅनलमध्ये. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि बेस्ट जाऊ दे हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना. तर सबस्क्रायबर शाउटआउटसाठी जर तुम्हाला तुमचं नाव माझ्या चॅनलवरती मी घ्यावं असं जर वाटत असेल तर तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये पिन करून द्या. मी माझ्या चॅनलवरती तुमचं नाव नक्की घेईल. तर चला जास्त वेळ न लावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता आपल्याला चेहऱ्यावरचे केस कसे काढायचे याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे आणि चेहऱ्यावरचे अनावश्यक जे केस असतात किंवा बारीक बारीक जे केस असतात फेशियल रेझरने ते कसे रिमूव्ह करायचे हे सांगणार आहे. त्याच्यासाठी 3 पद्धती असतात. तर त्या 3 पद्धती कोणत्या असतात ते मी तुम्हाला सांगते. एक असतं फेशियल रेझरने हेअर रिमूव्ह करणं, दुसरं असतं लेझर ट्रीटमेंट आणि तिसरं असतं वॅक्सिंग. तर असं 3 प्रकार असतात. 3 प्रकारांमधले तुम्ही कोणतंही तुमच्या स्किनला सूट होत असेल तर ते तुम्ही यूज करू शकता. पण 3ही विषयी मी तुम्हाला आज सांगणार आहे की कोणतं बेस्ट आहे यापैकी. तर आता पहिली जी गोष्ट आहे ती वॅक्सिंग करणं मला तर खूपच म्हणजे भीतीदायक वाटतं. हातापायावरती वॅक्स करणं काही इतकं वाटत नाही, इतकं पेनफुल वाटत नाही. पण चेहऱ्यावरती जेव्हा आपण वॅक्स करतो ना, चेहऱ्यावरती ज्यावेळेस आपण वॅक्स करतो त्यावेळेस ते थोडंसं पेनफुल वाटतं मला, कारण मी स्वतः ते केलेलं नाही आहे. मी दुसऱ्याचं करताना म्हणजे जेव्हा ते वॅक्स चेहऱ्यावरचं करताना मी पाहिलेलं आहे ते खूप म्हणजे असं पेनफुल वाटलं मला. त्याच्यामुळे ती मेथड मला म्हणजे बेस्ट नाही वाटली आणि चांगलं नाही वाटलं मला ते. कारण ना ज्या गोष्टी मला चांगल्या वाटतात किंवा ज्या इफेक्टिव्ह आहेत त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते. तर वॅक्सिंग मला बिलकुलसुद्धा आवडलेलं नाही. तुम्ही हातापायावरती नक्की करू शकता, दॅट इज ओके. पण तुम्ही चेहऱ्यावरती अजिबातसुद्धा वॅक्सिंग करू नका, कारण वॅक्सिंगने स्किन आपली खेचली पण जाते आणि खूप सारा त्रास पण होतो, पेन होतो खूप. त्याच्यामुळे ती मेथड मला नाही आवडली. जेव्हा मी पार्लरमध्ये भरपूर मुलींना किंवा जेव्हा मी पार्लरला जाते त्यावेळेस त्यांनी चेहऱ्यावरती जे वॅक्सिंग केलेलं होतं ना, तर त्यांचा मी अनुभव ऐकलेला आहे की बऱ्याच वेळा काय होतं ना, चेहऱ्यावरती लालसरपणा येतो किंवा मग आग होते किंवा चेहरा लाल होतो. हे असे भरपूर काही वेगवेगळे प्रकार होतात. प्रत्येकीच्या स्किन टाईपनुसार त्यांना सूट होतं, कोणाला सूट होत नाही. भरपूर जणींचा असा मी अनुभव ऐकलेला आहे की त्यांना अजिबातसुद्धा सूट झालेलं नाही आणि चेहऱ्यावरती भरपूर सारे प्रॉब्लेम्स आलेले आहेत. त्याच्यामुळे मी तुम्हाला इथं रेकमेंड करेल की सुद्धा तुम्ही वॅक्सिंग करू नका आणि ज्यांना सूट होत असेल त्यांनी केलं तरी चालतंय, काही हरकत नाही. पण ज्यांना सूट होत नसेल त्यांनी अजिबातसुद्धा करू नका, कारण ते थोडंसं रिस्की वाटतं मला त्याच्यामुळे. तर आता सेकंड आहे की लेझर ट्रीटमेंट. तर पार्लरमध्ये लेझर थेरपी किंवा लेझर ट्रीटमेंट केली जाते. तुम्ही तर पाहिलंच असेल. मी भरपूर वेळा ते पण पाहिलेलं आहे, पण माझी करण्याची अजिबातसुद्धा हिंमत झालेली नाही आहे. त्याने लेझर ट्रीटमेंटमुळे काय होतं की जे आपले हेअर आहेत ना त्याची जी ग्रोथ झालेली असते ना ती पूर्णपणे म्हणजे लेझर थेरपीमुळे निघून जाते आणि छानपैकी रिमूव्ह होतं. त्याच्यामुळे ती ट्रीटमेंट छान आहे, पण मी कधी केलेली नाही आहे ती ट्रीटमेंट.
लेझरची ट्रीटमेंट मला खूप छान वाटते, पण लेझरची ट्रीटमेंट जी आहे, लेझर थेरपी जी आहे ना, ती खूप एक्सपेन्सिव्ह आहे. त्याच्यामुळे आपल्यासारख्या सर्वसामान्य मुलींना किंवा सर्वसामान्य बायकांना परवडण्यासारखी नाही आहे. त्याच्यामुळे मी इथं अजिबात ते रिकमेंड करणार नाही. ज्यांना परवडते त्यांनी केलं तरी चालेल. ऑफकोर्स तुम्ही करा. खूप छान आहे लेझर थेरपी. कारण केसांची जी ग्रोथ आहे ना, हेअर ग्रोथ आहे, तर ती फास्ट अजिबात होत नाही. खूप छान प्रकारे हेअर रिमूव्ह होतात आणि छान थेरपी आहे ती. त्याच्यामुळे तुम्ही तो ऑप्शन चूज करू शकता. ज्यांना सूट होत नाही त्यांनी नका करू आणि ज्यांना म्हणजे परवडत नाही त्यांनी तर अजिबातच करू नका. तर हा झाला सेकंड ऑप्शन. आता थर्ड ऑप्शन मी तुम्हाला सांगते. थर्ड ऑप्शन असा आहे की फेशियल रेझर. तर आता फेशियल रेझर म्हणता तुम्ही की जे नॉर्मल रेझर असतात ते रेझर नाही आहे. जे चेहऱ्यासाठीच बनवलेले असतात ते फेशियल रेझर, ते आपण चेहऱ्यासाठी वापरू शकतो. ते बेस्ट असतात चेहऱ्यासाठी. आता ह्या फेशियल रेझरचे आपण फायदे पाहूया. पहिला फायदा असा आहे की हा अजिबातसुद्धा एक्सपेन्सिव्ह नाही आहे आणि दुसरी गोष्ट अशी की हा अजिबातसुद्धा पेनफुल नाही आहे. फेस संबंधी ना भरपूर साऱ्या मुलींना खूप सारे प्रश्न असतात मनामध्ये आणि तेच प्रश्न आज मी तुम्हाला म्हणजे सोडवून दाखवणार आहे किंवा सांगणार आहे की तेच प्रश्नांची उत्तरं आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे सांगणार आहे. की आपल्या चेहऱ्यावरती हेअर ग्रोथ जास्त होते का? तुम्ही कोणत्याही पद्धतीने रेझर फिरवला किंवा तुम्ही कोणत्याही पद्धतीने हेअर रिमूव्ह केले ना, तरीसुद्धा तुमचे हेअर पुन्हा ग्रोथ होणारच आहे. फरक फक्त इतकंच आहे की जास्त फास्ट गतीने ते हेअर ग्रोथ होत नाहीत. थोड्याशा कमी गतीने होतात. त्याच्यामुळे ह्या ट्रीटमेंट्स तुम्ही करू शकता. जेव्हा आपण फेशियल रेझरने आपल्या फेसवरचे हेअर जे रिमूव्ह करतो ना, तर ते थोडेसे फास्ट गतीने येतात आणि जेव्हा आपण लेझर ट्रीटमेंट किंवा वॅक्स या थेरपीने करतो ना, त्यावेळेस काय होतं, थोडंसं कमी गतीने येतात. त्याच्यामुळे जास्त हेअर ग्रोथ होत नाहीत. जर तुम्ही 15 दिवसांनी तुमच्या फेसवरती रेझर फिरवत असाल ना, तर तुमची जी ग्रोथ आहे हेअरची ती 10 दिवसांमध्येच होते आणि वॅक्स जेव्हा तुम्ही करत असाल ना, त्यावेळेस ग्रोथ थोडी उशिरा होते. त्याच्यामुळे हा दोन्हीमधला डिफरन्स आहे. आणि मी 7-8 दिवसापूर्वी का 10 दिवसापूर्वी मी व्हिडिओ टाकला होता की घरातच आयब्रो कसे करायचे, हा व्हिडिओ मी टाकला होता. तर त्यावेळेस मी फेशियल रेझरने आयब्रोज केले होते आणि चेहऱ्यावरचे अनावश्यक जे केस आहेत ना, ते सुद्धा काढले होते. पण तेव्हा मी आयब्रोज केलेले होते. आता पाहू शकताय माझ्या हेअरची ग्रोथ झालेली आहे. तुम्हाला दिसेल की नाही माहीत नाही, थोडंसं दिसतंय. तर अशी माझ्या हेअरची आयब्रोची ग्रोथ झालेली आहे. पण मी आज आयब्रोज करणार नाही आहे. फक्त जे आपल्या चेहऱ्यावरचे जे हेअर आहे ना, तेच फक्त मी रिमूव्ह करून दाखवणार आहे. कारण मला इतकी जास्त गरज वाटत नाही की इतके जास्त आयब्रोज पण माझे वाढलेले नाहीत. त्याच्यामुळे मी आता ते रिमूव्ह करणार नाही आहे. वॅक्स केल्यामुळं काय होतं की तुमची जी हेअर ग्रोथ आहे ना, ती थोडी उशिरा होणार आणि तुम्ही ज्यावेळेस रेझर फिरवताना त्यावेळेस थोडीशी लवकर येणार आहे ग्रोथ. त्याच्यामुळे तुम्हाला कोणता ऑप्शन बेटर वाटतो तो ऑप्शन तुम्ही वापरू शकता. आता सेकंड प्रश्न असा आहे की फेशियल रेझर यूज केल्यानंतर केस दाट होतात का? तर मैत्रिणींनो, असं काहीही होत नाही आहे. रेग्युलरच ग्रोथ होते. जशी तुमची रेग्युलर हेअर ग्रोथ आहे ना, तशीच ग्रोथ होणार आहे. त्याच्यामुळे केस अजिबातसुद्धा दाट येत नाहीत. जर तुमच्या चेहऱ्यावरती हेअर ग्रोथ होत असेल तर तुम्ही असा उलट्या दिशेने हात जर फिरवला ना, तर उलट्या दिशेने हात फिरवल्यानंतर तुमच्या हाताला हेअर्स लागतात. थोडे थोडे असे हेअर्स लागतात. त्यावेळेस आपण समजायचं की आपल्या हेअरची ग्रोथ होत आहे आणि त्यावेळेस आपण ते रिमूव्ह करायला घ्यायचं. तर मैत्रिणींनो, ग्रो ही होणारच आहे. हेअर ग्रोथ म्हटल्यावरती ती ग्रो होणारच आहे. पण इतकी बी जास्त होत नाही की ते एकदम दाट येतात किंवा जास्त येतात, असं काही होत नाही. जेवढे आपले रेग्युलर हेअर आहेत जे तेच पुन्हा येतात. त्याच्यामुळे टेन्शन घेण्याची अजिबातसुद्धा गरज नाही आहे. आता तिसरा प्रश्न म्हणजे फेशियल रेझर वापरणं हे जास्त एक्सपेन्सिव्ह आहे का? अजिबात नाही आहे मैत्रिणींनो, अजिबात एक्सपेन्सिव्ह नाही आहे. खूप अफोर्डेबल आहे आणि खूप कन्व्हिनियंट आहे. त्याच्यामुळे आपण हे फेशियल रेझर वापरू शकतो. सगळ्यात जास्त स्वस्त प्रकार जर तुम्ही म्हणाल तर ह्याच्यामधला फेशियल रेझरच आहे. आणि आता मी तुम्हाला ह्याच फेशियल रेझरने चेहऱ्यावरचे जे केस आहेत ना, ते कसे काढायचे हे पण दाखवणार आहे. तर आज मी चेहऱ्यावरचे जे अनावश्यक केस आहे किंवा जे हेअर्स आहेत ते काढण्यासाठी मी आज इथं कार्मेसीचं फेशियल रेझर वापरणार आहे. जर तुम्हाला कोणाला लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक घालेल. तुम्ही नक्की ती लिंक पाहून तुम्ही नक्की परचेस करू शकता. काही म्हणजे अफोर्डेबल आहे, अजिबातसुद्धा एक्सपेन्सिव्ह नाही आहे, परवडण्यासारखं आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे फेशियल रेझर वापरून तुमच्या
ग्रोथ तुम्ही करू शकता. आणि ह्याच्यामध्ये ना 2 रेझर येतात. एक आयब्रो रेझर असतं आणि एक फेस रेझर असतं. दोन्हीही खूप छान आहेत. तर ह्या कार्मेसीच्या फेशियल हेअर रिमूव्हल रेझरमध्ये कांबो सेट असतो, म्हणजे एक आयब्रोसाठी आणि एक सॉरी एक फेससाठी. तर असे 2 असतात आणि हे 99 रुपयाला मिळतात. खूप अफोर्डेबल आहे आणि तुम्ही 3चा जर पॅक घेतला तर 199ला मिळतो. त्याच्यामुळे तुम्हाला कोणता हवा असेल तो तुम्ही घेऊ शकता. पण एकदा घेतला ना प्रोडक्ट की तो खूप महिने चालतो. कारण एक प्रोडक्ट आपल्याला जवळजवळ आपण 5 ते 6 वेळा वापरू शकतो. ज्यावेळेस त्या ब्लेडची धार कमी होईल किंवा ब्लेडला थोडासा गंज लागेल त्यावेळेस अजिबातसुद्धा ते वापरायचं नाही. ते फेकून द्यायचं आणि दुसरं रियूज करायला काढायचं. असं तुम्ही 5 ते 6 वेळा म्हणजे जवळजवळ 2 ते 3 महिने तुम्ही हे रेझर वापरू शकता. मी महिन्यातून हे फेशियल रेझर माझ्या चेहऱ्यावरती मी 2 वेळा फिरवते. कारण माझ्या हेअरची जी ॲक्च्युअल ग्रोथ आहे ना ती थोडीशी फास्ट होते त्याच्यामुळे. आणि जी रेग्युलर आहे ना तीच हेअर ग्रोथ होते. जास्त दाट पण येत नाही, जास्त हेअर ग्रोथसुद्धा होत नाही. जी रेग्युलर होते पण मला व्हिडिओमध्ये मेकअप दाखवायचा असतो किंवा डेलीसुद्धा मी ब्लॉग बनवते तर त्याच्यामध्ये माझा थोडा का होईना मेकअप असतो. त्याच्यामुळे मला मेकअप छान बसण्यासाठी हे मला महिन्यातून 2 वेळा वापरावं लागतं आणि मी वापरते. आणि वापरायचं आपण आपल्या चेहऱ्यासाठी. आपला चेहरा जेवढा छान दिसेल तेवढा आपण छान दिसणार आहे. त्याच्यामुळे असे जे जे काही कांबो सेट असतात ना ते आपण वापरायलाच हवं आणि चांगलं असतं आपल्या ते चेहऱ्यासाठी. अजून एक प्रश्न खूप साऱ्या मैत्रिणींच्या मनात असतो आणि मला 2 ते 3 वेळा मला कमेंटसुद्धा आलेली आहे की नाही दीदी ह्याच्यामुळे हेअर ग्रोथ होते, खूप दाट होते, असं होतं आणि जास्त हेअर ग्रोथ फास्ट होते. तर हो, तुम्ही वॅक्सिंग करा, तुम्ही रेझर फिरवा, तुम्ही लेझर ट्रीटमेंट करा. ह्या 3ही थेरपीपैकी तुम्ही कोणतंही जरी केलं तरीसुद्धा ग्रोथ ही होणारच आहे. फरक फक्त इतकाच आहे की रेग्युलर जे हेअर ग्रोथ होतात तेच ग्रोथ होणार आहे. जास्त फास्ट म्हणजे जास्त दाट होणार नाही किंवा जास्त केस लांब लांब येणार नाहीत, असं काहीही होत नाही, पण हेअर ग्रोथ होते. आता खूप साऱ्या मैत्रिणींचा प्रश्न असतो की आपण फेशियल रेझर चेहऱ्यावरती फिरवल्यानंतर प्रॉब्लेम्स होतात का, कट्स होतात का, ब्रेकआउट्स होतात का, पिंपल्स येतात का, असे भरपूर सारे प्रश्न असतात. तर कसं आहे ना मैत्रिणींनो, ज्यांची स्किन ॲक्ने प्रोन आहे किंवा ज्यांची स्किन ऑइली सेन्सिटिव्ह आहे त्यांनी आपल्या स्किनची जरा काळजी घेणं गरजेचं आहे. आणि तेलकट त्वचेसाठी आपण कशी काळजी घेऊ शकतो हा कालच मी व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघा. खूप खूप इफेक्टिव्ह आहे आणि फायदेशीर आहे. त्याच्यामुळे तुम्ही तो जाऊन नक्की बघा. तर त्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की घालेल. तर मैत्रिणींनो, माझा जो एक्सपिरियन्स आहे ना तो मी तुम्हाला आज शेअर करते. मी खूप दिवसांपासून हे फेशियल रेझर यूज करते आहे. मला कोणताही प्रॉब्लेम झालेला नाही, मला पिंपल्स वगैरे आलेले नाही. तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरती दिसत असेल एकही पिंपल नाही आहे, माझी ॲक्ने प्रोन स्किनसुद्धा नाही आहे. कारण मी माझं स्किन केअर खूप छान प्रकारे ठेवलेलं आहे. जरी भलेही आपली स्किन सावळी असू द्या, काळी असू द्या, कशीही असू द्या, आपण दिसायला सावळे जरी असलो तरी आपण नाकी डोळी छान असल्यानं आपण छानच दिसतो. काही हरकत नाही, गोरच असावं असं नसतं. आणि मी माझी स्किन केअर जे आहे ना ते खूप छान प्रकारे ठेवल्यामुळे माझी स्किन चांगली राहिलेली आहे. त्याच्यामुळे मला ना ह्या फेशियल रेझरचा काहीसुद्धा परिणाम जाणवलेला नाही आहे. आणि तुम्ही जर असं तुमचं स्किन केअर ठेवलं ना तर तुमच्यासुद्धा स्किनला काहीसुद्धा परिणाम होणार नाही किंवा काही ब्रेकआउट्स होण्याची किंवा कट होण्याची किंवा पिंपल्स येण्याची सुद्धा म्हणजे शक्यता भासणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही तुमचं स्किन केअर छान प्रकारे ठेवा. आता सपोज मैत्रिणींनो, तुमची स्किन जर ऑइली सेन्सिटिव्ह आहे किंवा ॲक्ने प्रोन स्किन आहे ना तर त्यांनी अजिबातसुद्धा हे फेशियल रेझर यूज करू नका. मी रेकमेंड करेल की अजिबातसुद्धा नका करू तुम्ही. कारण तुमच्या स्किनला थोडासा का होईना त्याचा परिणाम होणार. त्याच्यामुळे तुम्ही हे अजिबात यूज करू नका. आणि जरी यूज करायचं झालं तरी स्किन केअर छान प्रकारे करा आणि त्याच्यानंतरच यूज करा. यूज करून झाल्यानंतरसुद्धा जी स्किन केअर असते तीसुद्धा व्यवस्थित गतीने करा. तरच तुमच्या चेहऱ्यावरती इफेक्ट दिसणार आहे. नाहीतर मग खूप सारे परिणाम जाणवून येतील. तर तुमच्या चेहऱ्यावरती जर पिंपल्स असेल ना तर तुम्ही खूप हलक्या हाताने किंवा सावकाश गतीने तुम्ही फेशियल रेझर चेहऱ्यावरती फिरवायचं, जेणेकरून पिंपल्सचा सुद्धा जास्त त्रास होणार नाही आणि चेहरासुद्धा तुमचा खराब होणार नाही. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर फेशियल रेझर चेहऱ्यावरती कसं फिरवायचं किंवा फेशियल रेझरने चेहऱ्यावरचे हेअर्स कसे रिमूव्ह करायचे हे पाहायचं असेल तर व्हिडिओ पुढे पाहत राहा. आणि जर तुम्हाला हे फेशियल रेझरने जर तुम्हाला
तुमच्या चेहऱ्यावरचे जे केस आहेत ना ते काढायचे असतील किंवा हेअर रिमूव्ह करायचे असेल तर तुम्हाला जर हा व्हिडिओ पुढे शेवटपर्यंत पाहायचा असेल तर नक्की पहा. खूप हेल्पफुल आहे. आणि तुमच्या चेहऱ्यावरती तुम्हाला जर हेअर रिमूव्हर म्हणजे फेशियल हेअर रेझर जर फिरवायचं असेल आणि तुमचा चेहरासुद्धा छान दिसावा असं जर वाटत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि चला मी दाखवणार आहे की फेशियल हेअर रेझरने आपल्या चेहऱ्यावरचे केस रिमूव्ह कसे करायचे. आता लेट मी द शो यू फेशियल रेझरने आपल्या चेहऱ्यावरचे हेअर्स आपण कसे काढायचे. तर आता मी ह्या कार्मेसीच्या फेशियल रेझरने मी माझ्या चेहऱ्यावरचे केस काढणार आहे आणि खूप छान प्रकारे हेअर रिमूव्ह होतात. आणि जर तुम्हाला कोणाला ह्या फेशियल रेझरची लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक नक्की घालेल. चेकआउट करायला विसरू नका आणि परचेस करायला देखील विसरू नका. खूप फायदेशीर आहे त्यासाठी. आता फेशियल रेझर हे वापरायचं कसं ते आता मी तुम्हाला सांगते. तर हे अशा प्रकारे फेशियल रेझर असतं चेहऱ्यावरचे जे अनावश्यक केस आहेत ते काढण्यासाठी. तर आता हे फेशियल रेझर वापरायचं कसं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. पहिलं तर हे फेशियल रेझर असं असतं. मी भरपूर व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे पण आज खूप डिटेलमध्ये मी व्हिडिओ बनवते आहे. कारण खूप साऱ्या माझ्या मैत्रिणींना फायदाच होणार आहे. त्यासाठी मी खूप डिटेलमध्ये दाखवते आहे. कारण खूप जणींना माहिती नाही आहे फेशियल रेझर म्हणजे काय, ते कसं वापरायचं, कसं शेव करायचं हे काहीच माहिती नाही आहे. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर आता हे जेव्हा आपण रेझर फिरवतो त्याच्या अगोदर आपला चेहरा आपण पाण्याने स्वच्छ करून घ्यायचा. जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरती कोणताही मेकअप असेल ना तो सगळा मेकअप आपण काढून घ्यायचा आणि त्याच्यानंतरच आपण शेव करायला सुरुवात करायची. पण शेव करण्याच्या अगोदर आपण ॲलोवेरा जेल लावायला अजिबातसुद्धा विसरायचं नाही. तर हे पतंजलीचं ॲलोवेरा जेल आहे आणि मी हेच जेल यूज करते. जर तुमच्याकडे हे पतंजलीचा ॲलोवेरा जेल नसेल तर तुम्ही मॉइश्चरायझरसुद्धा वापरू शकता. फक्त एवढंच की मॉइश्चरायझरचा जरा थिक लेअर द्यायचा आणि नंतरच हेअर रिमूव्ह करायला घ्यायचे. तर आता मी हे आणि हे खूप अफोर्डेबल आहे. फक्त 100 रुपयामध्ये मिळतं. त्याच्यामुळे म्हणजे खूप अफोर्डेबल आहे. आपल्या स्किनसाठी सुद्धा चांगलं आहे. आपण घरगुती DIY गोष्टीसुद्धा भरपूर साऱ्या करत असतो आणि मी माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर वेळा DIY गोष्टी दाखवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जो फेस पॅक बनवते ना मी, तर त्यामध्ये हे कोरफडीचं जेल खरंच खूप फायदेशीर आहे. आणि मी व्हिडिओसुद्धा केलेला आहे की आपली स्किन चमकदार आणि उजळ बनवण्यासाठी कोरफडीचा वापर आपण कसा करू शकतो. तर तो व्हिडिओ खूप खूप व्हायरल झालेला आहे माझा. तर तो व्हिडिओ जाऊन बघा. त्याचीसुद्धा लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की घालेल. चेकआउट नक्की करा आणि बघायला अजिबातसुद्धा विसरू नका. तो सुद्धा व्हिडिओ खरंच खूप फायदेशीर आहे. तर आता हे जेल मी माझ्या चेहऱ्यावरती लावणार आहे. तर हे जेल लावण्यासाठी आपण थोडंसं जास्ती प्रमाणामध्येच ॲलोवेरा जेल घेणार आहोत. कारण आपण पूर्ण चेहऱ्याला हे जेल लावून घेणार आहोत. तर इतक्या क्वांटिटीमध्ये मी हे जेल घेतलेलं आहे. आज माझी थोडीशी तब्येत खराब आहे आणि व्हिडिओसुद्धा मी काल बनवला नव्हता. म्हणजे काल जो अपलोड केला ना व्हिडिओ, तर त्याच्यानंतर मी काहीच व्हिडिओ केलेला नाही आहे. काल पण आराम केला थोडासा आणि आज सकाळपासून पण थोडासा आराम केला होता. आणि दुपारनंतर आता मी व्हिडिओ करायला स्टार्ट केलेला आहे. आणि आता जेव्हा अपलोड होईल संध्याकाळपर्यंत तेव्हा मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. कारण मला व्हिडिओ तुमच्यापर्यंत देणं गरजेचं आहे. व्हिडिओ आज गेलाच पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये. आणि हो, मला तुम्हाला एक गुड न्यूजसुद्धा सांगायची आहे. लवकरच ती गुड न्यूजसुद्धा मी सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला माझे व्हिडिओ कंटिन्यू बघावे लागणार आहेत. तर ती काय गुड न्यूज असणार आहे ते पण तुम्हाला नक्कीच लवकरच अपकमिंग ब्लॉगमध्ये तुम्हाला ती गुड न्यूज कळणार आहे. आणि मी खूप 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 खुश आहे त्या गुड न्यूजमुळे. तर व्हिडिओ तुम्ही माझे पाहत राहा. आणि ज्या दिवशी मी तो व्हिडिओ टाकेल त्याची लिंकसुद्धा म्हणजे ती लिंकसुद्धा मी पोस्ट करेल. तो व्हिडिओसुद्धा पाहायला अजिबात विसरू नका. तर आता मी माझ्या चेहऱ्यावरती ॲलोवेरा जेल लावून घेणार आहे. एकदम थिक लेअर लावून घ्यायचा आहे आपण. तर आपल्या केसांची जी हेअर ग्रोथ होते ना ती फक्त इथून इथून अशा प्रकारे होत असते. त्याच्यामुळे इकडच्या साईडवरती जास्त हेअर ग्रोथ होत असते. तर इकडं आपण जरा जास्त लेअर लावायचा. तर मी तुम्हाला एका साईडनं माझ्या गालावरती थोडीशी हेअर ग्रोथ झालेली आहे ती मी तुम्हाला दाखवते. पण कॅमेरामध्ये किती दिसते किती नाही हे मला माहिती नाही आहे. पण असा उलटा हात फिरवला ना की हेअर ग्रोथ लागते मला. त्याच्यामुळे मी आज म्हटलं तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ का नको द्यायला, म्हणून मग मी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. आणि थोडी थोडी ग्रोथ झालेली आहे. असा हात फिरवला की ते लागत आहे. तर आता मी पूर्ण चेहऱ्यावरती हे जे ॲलोवेरा जेल आहे ना ते पूर्ण चेहऱ्याला लावून घेणार आहे. जरा जास्ती थिक लेअर लावून घ्यायचा आपण. म्हणजे शेविंग करताना किंवा शेव करताना
ब्रेकआउट्स होत नाहीत. अपर लिप्सवरती सुद्धा मी लावून घेणार आहे, कारण थोड्याशा अपर लिप्सची सुद्धा ग्रोथ झालेली आहे. आणि आयब्रोज मी करणार नाही, कारण आता मध्येच आयब्रो केले होते, इतके जास्त सुद्धा त्या वाढलेल्या नाही आहेत. फक्त गालावरचे जे हेअर ग्रोथ म्हणजे चेहऱ्यावरची जी आहे तीच फक्त मी रिमूव्ह करणार आहे. आणि हेअर ग्रोथ रिमूव्ह झाल्यानंतर एक असं आपल्याकडे कॉटन पॅड असायला हवं, जेणेकरून आपण जे हेअर्स रिमूव्ह करू ना त्यावेळेस आपण व्यवस्थित छान क्लीन करून घ्यायचं. तर आता ह्याने आपण आता शेव करून घेणार आहोत. आता जेव्हा मी हेअर रिमूव्ह करायला जाते त्यावेळेस मी वरच्या दिशेने म्हणजे कपाळापासून आपली जी हनुवटी आहे तिथपर्यंत मग मी हेअर रिमूव्ह करत जाते ह्या फेशियल रेझरने, कारण ते थोडंसं बेस्ट पडतं आणि हेअर रिमूव्ह छान प्रकारे होतात. आता हे जे फेशियल रेझर आहे ना, तर हे फेशियल रेझरवरती ना ब्लंट चढलेला नसावा, म्हणजेच गंज चढलेला नसावा. जर गंज चढलेला असेल तर ते फेकून द्या, अजिबातसुद्धा वापरू नका. आणि ज्यावेळेस हे नवीन असतं त्यावेळेस तुम्ही जेव्हा यूज करता त्यावेळेस हे वॉश करायला अजिबातसुद्धा विसरू नका, किंवा तुम्ही एखाद्या अशा कॉटन पॅडने सुद्धा छान प्रकारे क्लीन करायला अजिबात विसरू नका. त्याच्याने तुमचं हे फेशियल रेझरसुद्धा स्वच्छ राहील आणि खूप जास्ती दिवस टिकेलसुद्धा. तर आता आपल्या हेअर्सची जी ग्रोथ असते ना ती खालच्या दिशेने होत असते, खालच्या डायरेक्शनमध्ये होत असते. त्याच्यामुळे आपण अपोजिट डायरेक्शनमध्ये अजिबातसुद्धा हेअर रिमूव्ह नाही करायचे. वरच्या कपाळाच्या दिशेने खालच्या दिशेपर्यंत आपण शेव करून घ्यायचं आहे. आणि त्याच्याने काय होतं की ब्रेकआउट्स अजिबातसुद्धा होत नाहीत. तर मी आता हे फेशियल रेझर वरच्या दिशेने खालीपर्यंत मी असं म्हणजे कपाळापर्यंत आयब्रोजपर्यंत मी शेव करून घेणार आहे. आणि हे रेझर पकडताना तुम्ही 90 डिग्रीमध्ये अजिबातसुद्धा पकडायचं नाही, 40 डिग्रीमध्ये पकडायचं, म्हणजे तुमचं शेव खूप छान प्रकारे होईल. तर अशा प्रकारे आपण हे शेव करून घ्यायचं. आणि शेव करून घेताना मी अशी स्किन थोडीशी माझी खेचून घेणार आहे, जेणेकरून जे कपाळावरचे हेअर आहे ना ते खूप छान प्रकारे रिमूव्ह होतील. तर मी आयब्रोज नाही करणार, फक्त जे कपाळावरचे हेअर्स आहे ना तेच फक्त रिमूव्ह करणार आहे. आणि रेझर फिरवताना एकदम हलक्या हाताने फिरवायचं. जे आपलं ब्लेड आहे ना ते खूप हलक्या हाताने असं फिरलं गेलं पाहिजे, नाहीतर मग ब्रेकआउट्स होतात, कट्स होतात. तर तुम्ही पाहू शकता ह्याच्यावरती किती सारे हेअर्स आलेले आहेत. मी दाखवते तुम्हाला. तर आता फोरहेडवरचे हेअर्स माझे खूप छान प्रकारे असे रिमूव्ह झालेले आहेत आणि मला खूप सारी प्रॅक्टिस झालेली आहे, त्याच्यामुळे मी असं पटपट फिरवत आहे. अन्यथा तुम्ही असं एकदम हलक्या हाताने सुद्धा करू शकता, जर कोणाला प्रॅक्टिस नसेल त्यांनी. आणि खूप हलक्या हाताने फिरवून हे हेअर रिमूव्ह करायचे. मी मिररसुद्धा घेतलेला नाही आहे, मी कॅमेऱ्यामध्ये बघूनच हे हेअर रिमूव्ह करते आहे, कारण आता प्रॅक्टिस झालेली आहे मला त्याच्यामुळे. तर आता आपण असं गालाच्या दिशेने म्हणजे इथून आपण खालच्या दिशेने सुद्धा शेव करून घेणार आहोत, हेअर रिमूव्ह करून घेणार आहोत. तर आपली एक साईड छान हेअर रिमूव्ह करून घेतलेली आहे मी. आणि कुठेही असं उलट्या दिशेने आपण आपला हात असा फिरवायचा. जर आपले हेअर्स लागले तर पुन्हा आपण शेव करून घ्यायचं असं एकदम हलक्या हाताने. आणि ज्या नवीन मला कोणी बघणार आहेत त्यांना थोडंसं वियर्ड वाटेल, थोडंसं वेगळं वाटेल, पण छान दिसायचं असेल तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला करायलाच लागतात.
आता आपण इकडच्या दिशेने सुद्धा आपण हेअर रिमूव्ह करून घेणार आहोत. आपली स्किन जी आहे ना ती अशी स्ट्रेच करून घ्यायची. तर आता मी अप्पर लिप्स सुद्धा करून घेणार आहे. आणि अप्पर लिप्स आपण अपोजिट डिरेक्शनमध्ये नाही करायचे, खालच्या दिशेनेच आपण करायचे आहेत. कारण खालच्या डायरेक्शनमध्ये केल्यानंतरच आपले छान रिमूव्ह होणार आहेत, नाही तर ब्रेकआउट्स होतात. तर आता आपण नाकावरती किंवा डोळ्याच्या खाली आपण अजिबातसुद्धा शेव करायचं नाही, कारण तो खूप सेन्सिटिव्ह एरिया असतो आणि तिथे आपली अजिबातसुद्धा हेअर ग्रोथ होत नाही. हेअर ग्रोथ फक्त आपली इकडून ह्या डिरेक्शनमध्ये अशी हेअर ग्रोथ होत असते. त्याच्यामुळे आपण फक्त इकडचे हेअर रिमूव्ह करायचे आणि जे फोरहेडचे असतात ते रिमूव्ह करायचे. जर तुम्हाला आयब्रोज करायचे असतील तरीसुद्धा तुम्ही ह्याने आयब्रोज करू शकता. खूप छान प्रकारे आयब्रोज होतात. मी घरच्या घरीच आयब्रो करते आणि खूप वेळा मी व्हिडिओसुद्धा तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे आणि नक्की जाऊन तो सुद्धा व्हिडिओ बघा. खरंच खूप फायदेशीर आहे. तर पूर्ण चेहऱ्यावरचे हेअर्स माझे रिमूव्ह झालेले आहेत. पूर्ण चेहऱ्यावरचे रिमूव्ह करून घेतलेले आहेत मी हेअर. तर आता पूर्ण शेव करून झालेला आहे. पूर्ण फेशियल रेझरने मी सगळे हेअर रिमूव्ह करून घेतलेले आहे आणि मी तुम्हाला दाखवते किती हेअर रिमूव्ह करून घेतलेले आहेत. ते पाहू शकताय तुम्ही. आणि डेड स्किनसुद्धा ह्याच्याबरोबर निघली जाते. हे सगळं ब्लॅक ब्लॅक दिसत असेल ना तुम्हाला एकदम खराब, ती आपली डेड स्किन असते. ती डेड स्किनसुद्धा निघली जाते आणि चेहरा एकदम आपला ग्लोई ग्लोई होतो आणि छान दिसतो. तर आता मी लगेच क्विकली फेसवॉश करून येणार आहे. तर आता मी फेसवॉश करून आलेली आहे आणि तुम्ही पाहू शकताय स्किन किती छान दिसते आहे. पूर्ण स्किन अशी ग्लो ग्लो करायला लागली आहे. खूप छान दिसते. आणि ज्यावेळेस आपण आपलं फेसवॉश करायला जाऊ त्यावेळेससुद्धा आपण आपलं हे रेझर पाण्याने छानपैकी वॉश करून घ्यायचं आणि ते छान सुकवून घ्यायचं. थोडा वेळ सुकवायला ठेवायचं आणि त्याच्यानंतरच आपण टोपण लावून व्यवस्थित ते ठेवून द्यायचं. तर आता त्याच्यानंतरची पुढची जी स्टेप्स आहे ती आपण चेहऱ्याला टोनिंग करायचं, कारण आपण चेहऱ्यावरती फेशियल रेझर फिरवलेलं असतं आणि कट होण्याची शक्यता असते, ब्रेकआउट होण्याची शक्यता असते. कोणाला पिंपल्सचा त्रास असतो आणि आणखीन जास्त त्रास होऊ नये ज्यांची ऑइली सेन्सिटिव्ह स्किन आहे, ज्यांना अजिबातसुद्धा हे फेशियल रेझर सूट होत नाही किंवा मग ज्यांना सूट होते तरीसुद्धा थोडासा त्रास होतो आहे, तर त्यांनी पुढच्या प्रोसेस नक्कीच केल्या पाहिजे. म्हणजे जे स्किन केअर आहे ते आपण केलंच पाहिजे. तेव्हा आपण जे फेशियल रेझर फिरवलेलं आहे त्याचा फायदा आपल्या स्किनवरती जाणवणार आहे. तर आता मी माझ्या चेहऱ्याला टोनिंग करून घेणार आहे आणि टोनिंग करण्यासाठी इथं मी गुलाब जेल वापरणार आहे. डाबर गुलाबरीचं हे गुलाब जेल आहे आणि आपण एक कॉटन पॅड घ्यायचं. चेहऱ्याला टोनिंग करण्यासाठी मी असं एक कॉटन पॅड घेतलेला आहे. तुमच्याकडे कॉटन पॅड नसेल तर तुम्ही तुमच्याजवळ जे मेडिकल स्टोअर असेल ना, तर तिथं सुद्धा हे कॉटन पॅड उपलब्ध असतात. तर तुम्ही असे कॉटन पॅड घेऊ शकता. जर नसेलच तर तुम्ही हातावर सुद्धा तुमचं रोज वॉटर घेऊ शकता आणि ते चेहऱ्यावरती असं डॅब डॅब करून लावू शकता. तर मी ह्या कॉटन पॅडवरती रोज वॉटर घेणार आहे आणि हे मी माझ्या चेहऱ्यावरती व्यवस्थित छान असं टोनिंग करून घेणार आहे, म्हणजेच लावून घेणार आहे गुलाबजल.
तर टोनिंग करून झालेलं आहे आणि आपण 2 ते 3 मिनिटं थांबायचं आहे टोनिंग केल्यानंतर, कारण ते आपल्या चेहऱ्यामध्ये ॲब्झॉर्ब झालं पाहिजे. त्याच्यानंतरच पुढची जी स्टेप्स आहे ती मी तुम्हाला सांगते. तर आता टोनिंग करून झालेलं आहे आणि त्याच्यानंतरची पुढची जी स्टेप्स आहे ती मॉइश्चरायझर. तुमच्याजवळ कोणतंही मॉइश्चरायझर असू द्या, तुम्ही ते तुमच्या चेहऱ्याला वापरू शकता. माझ्याकडे हे पॉन्ड्सचं सुपर लाईट जेल आहे आणि खरंच खूप बेस्ट आहे ही. नॉन स्टिकी फॉर्म्युला आहे ह्याचा, त्याच्यामुळे खूप छान आहे आपल्या स्किनसाठी. मला खूप हे पर्सनली आवडतं. तर मी हे चेहऱ्यावरती लावून घेतलेलं आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल यासाठी. आणि तुम्ही हे असं मॉइश्चरायझर तुमच्या चेहऱ्यावरती लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतरची पुढची जी स्टेप्स आहे ती सनस्क्रीन. तर तुमच्याजवळ कोणतीही सनस्क्रीन असू द्या, ती तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती लावून घ्या. दिवसा जर तुम्हाला बाहेर जायचं असेल, छानपैकी मेकअप वगैरे करायचा असेल, तर ह्या स्किन केअर टिप्स करणं गरजेचं आहे. तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचं सनस्क्रीन असू द्या, काही हरकत नाही. ते सनस्क्रीन तुम्ही यूज करून नंतरच पुढचा मेकअप करा आणि त्यानंतरच तुम्ही बाहेर पडा, जेणेकरून तुमचा चेहरा टॅन पण होणार नाही. तर माझ्याकडे हे डर्माकोचं सनस्क्रीन आहे. हे SPF 15 आहे. मी खूप व्हिडिओमध्ये हे दाखवलेलं आहे आणि हे ऑल स्किन टाईप सुटेबल आहे, त्याच्यामुळे खूप छान आहे हे. तर ह्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की घालेल आणि खूप छान आहे हे. तर कसा वाटला तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ? खूप छान आणि हेल्पफुल व्हिडिओ होता आणि आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा. आणि हां, अजून एक मला गोष्ट सांगायची आहे की चेहरा ह्याच्याने ना, म्हणजे ह्याचा फायदा काय सांगते तुम्हाला. चेहरा ह्याच्यामुळे ना खूप सारा ग्लो करतो. तुम्ही पाहू शकताय लगेच चेहऱ्यामध्ये किती इफेक्ट जाणवतोय. चेहरा किती छान दिसतोय, खूप ग्लो करायला लागलाय चेहरा. आणि दुसरी गोष्ट अशी की आपण जो कोणता मेकअप करेल ना, तो मेकअपचा बेस जो असतो ना, तो खरंच एकदम छान प्रकारे बसला जातो. त्याच्यामुळे मला हे फेशियल रेझर वापरायला फार आवडतं. मी महिन्यातून 2 वेळा हे फेशियल रेझर वापरते. तुम्ही महिन्यातून 1 वेळा वापरलं तरी इनफ आहे. मी महिन्यातून 2 वेळा वापरते, कारण मला सवय झालेली आहे आणि त्याच्यामुळे छान वाटतं ते चेहऱ्यावरती. छान असं चेहरा आपला छान दिसल्यावरती आपल्यालाच छान वाटतं ना आणि बघणाऱ्याला सुद्धा छान वाटतं. त्याच्यामुळे मला असे वेगवेगळे प्रयोग करायला खूप आवडतं. त्याच्यामुळे मी पण तुमच्यासोबत हे सगळं शेअर करत असते. तर मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ? नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि अजून मी कोणकोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवू शकते, तुम्हाला कोणकोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बघायला आवडेल, हे देखील कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि सबस्क्रायबर शाऊटआउटसाठी तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये पिन करून द्या. मी तुमचं नाव माझ्या चॅनेलवरती नक्की घेईल. तर चला भेटूया अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये. आणि हो, तुमच्यासाठी खूप छान अशी गुड न्यूज आहे. ती थोड्या दिवसांनी भेटणार आहे, लगेच भेटणार नाही आहे, थोड्या दिवसांनी भेटणार आहे. पण खूप छान गुड न्यूज आहे. व्हिडिओ माझे डेली बघत जा. आणि चला भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.